हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या चॅनलवर. आज आपण चालू घडामोडी 2023चे बघणार आहोत. तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे खूप पॉईंट कव्हर होतील ह्या व्हिडिओमधून. सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. पहिला प्रश्न, 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर तो कृष्णात खोत यांना 2023 वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. कृष्णात खोत यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? तर तो रिंगाण या कादंबरीसाठी कृष्णात खोत यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, साहित्य अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी किती भाषेतील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे? साहित्य अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी 24 भाषांतील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर तो प्रकाश पर्येकरांना कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. पुढचा प्रश्न, प्रकाश पर्येकर यांना वरसल या कथासंग्रहासाठी कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? तर तो कोणत्या भाषेसाठी जाहीर झाला आहे? तर कोकणी या भाषेसाठी जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तर भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न 2023चा पुरस्कार सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारच्या वतीने टिंबटिंब या वर्षी एकूण किती जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर एकूण 26 जणांना भारत सरकारच्या वतीने अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खेळाडूला क्रिकेटसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मोहम्मद शमी यांना क्रिकेटसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील ओजस देवताळे आणि आदिती स्वामी यांना कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? तर त्यांना तिरंदाजी या खेळासाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील. पुढचा प्रश्न, 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणाला जाहीर झाला आहे? तर तो आर वैशाली यांना जाहीर झाला आहे 2023चा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळासाठी. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचा नवीन विषाणू J1चा पहिला रुग्ण आढळला आहे? तर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग या राज्यामध्ये नवीन विषाणू J1चा पहिला रुग्ण आढळला आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारचा क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार गणेश देवरुखकर यांना कोणत्या खेळासाठी जाहीर झाला आहे? तर त्यांना मल्लखांब या खेळासाठी जाहीर झाला आहे. भारत सरकारचा द्रोणाचार्य पुरस्कार मल्लखांब या खेळासाठी गणेश देवरुखकर यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 साठी कोणाला जाहीर झाला आहे? तर क्रीडा क्षेत्रासाठी कोणाला जाहीर झाला तो ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार? तर तो कविता सेल्वराज यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, पॅरा तिरंदाजी खेळासाठी कोणाला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? तर पॅरा तिरंदाजीसाठी कोणाला? तर शीतल देवी यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न, पवन कुमार आणि रितू नेगी यांना कोणत्या खेळासाठी 2023चा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कबड्डी या खेळासाठी पवन कुमार आणि रितू नेगी यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न, रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर रमण सिंह यांची छत्तीसगड राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी नरेंद्र सिंह तोमर यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न,
ICCने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीनुसार एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान पटकावले आहे? तर बाबर आझम या खेळाडूने ICCने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीनुसार एकदिवसीय क्रिकेट मध्ये प्रथम स्थान पटकावलं आहे. त्याचं नाव काय आहे? बाबर आझम. पुढचा प्रश्न, तर जसकीरत सिंग यांना कोणत्या खेळासाठी क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे? तर द्रोणाचार्य जीवन पुरस्कार 2023चा गोल्फ या खेळासाठी जसकीरत सिंग यांना जाहीर झाला आहे क्रीडा क्षेत्रातील. पुढचा प्रश्न, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर साक्षी मलिक यांनी या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीपटूमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या शहराला सर्वाधिक पसंती दिली आहे? तर पर्यटकांनी हैदराबाद या शहराला 2023 मध्ये जास्त पसंती दिलेली आहे देशांतर्गत पर्यटनासाठी. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे 2023 मध्ये. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर ठरले आहे आणि 1 नंबर 2023 मध्ये उत्तर प्रदेश आहे. देशांतर्गत पर्यटनामध्ये 1 नंबर उत्तर प्रदेश आहे, दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्य आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या तीर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली आहे? तर जगन्नाथपुरी या क्षेत्राला 2023 मध्ये पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे तीर्थक्षेत्राला. पुढचा प्रश्न, 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे? तर 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा ही रांची येथे होणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पुस्तक न्याय आयोजित कोणत्या ठिकाणच्या पुस्तक महोत्सवामध्ये 11,043 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 30 सेकंदात वाचण्याच्या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे? तर ते काय आहे? पुणे येथे राष्ट्रीय पुस्तक न्याय आयोजित पुणे ठिकाणच्या पुस्तक महोत्सवामध्ये 11,043 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 30 सेकंदात वाचण्याचा विक्रमाची वाचले आहे, ज्याचा विक्रम केलेला आहे. तर ते पुणे या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, पुणे पुस्तक महोत्सवामध्ये 11,043 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 30 सेकंदात वाचून कोणत्या देशाचा विक्रम मोडला आहे? तर तो चीन या देशाचा विक्रम मोडून भारतामध्ये महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात पुस्तक महोत्सवामध्ये 11,043 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 30 सेकंदात वाचून देशाचा विक्रम मोडला आहे, चीन या देशाचा. पुढचा प्रश्न, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताचे एकूण कर्ज किती लाख कोटी रुपयांवर गेले आहे? तर ते 205 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या एकूण कर्जामध्ये राज्य सरकारांचा हिस्सा किती टक्के आहे? तर तो 24.4% एवढा आहे भारताच्या एकूण कर्जामध्ये. पुढचा प्रश्न, प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 लोकसभेत मंजूर झाले आहे. ते कोणत्या वर्षाच्या प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायद्याची जागा घेणार आहे? तर ते 1967च्या या वर्षाच्या प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स या कायद्याची जागा घेणार आहे.